नमस्कार. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेत राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडावा, बळीराजा सुखी समाधानी राहावा, राज्यावरील सर्व संकटे दूर व्हावी आणि प्रत्येक वारकऱ्याची वारी सुरक्षित सुखकर पार पडावी अशी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगत आषाढी वारी दरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहितीही दिली. तसेच पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे 4,000 कोटी रुपयाच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आल्याचेही स्पष्ट केले. त्या दरम्यान पंढरपूरमधील एका सामाजिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या साधेपणाची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळाली. कोणताही मोठेपणा न दाखवता त्यांनी उपस्थित महिलांसोबत जमिनीवर बसून पत्राळीवर भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांच्या या साध्या आणि आपुलकीच्या वागणुकीमुळे उपस्थितांनी त्यांचे कौतुकही केले. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून राजकीय पदावर असूनही सर्वसामान्यांमध्ये मिसळून वावरण्याच्या त्यांच्या शैलीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अशाच व्हायरल अपडेटसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.